नमस्कार मित्रांनो, माता आणि भगिनींनो, रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या 3 गोष्टी माहेराहून सासरी घेऊन येऊ नका. अशी मान्यता आहे की असे केल्याने पतीच्या मृत्यूचे संकट येऊ शकते, घरातील सुखशांती भंग होऊ शकते, आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. अलीकडेच एका महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान गुरुजींनी देखील या विषयावर महत्त्वाची माहिती सांगितली आणि सर्व महिलांना सावध राहण्याचा सल्ला दिला. म्हणून यंदाचे रक्षाबंधन येण्यापूर्वी जाणून घ्या की त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, ज्या चुकूनही माहेराहून सासरी घेऊन येऊ नयेत. विशेष गोष्ट म्हणजे यावर्षीचे रक्षाबंधन अनेक शुभ योगांमध्ये येत आहे. त्यामुळे या दिवशी या गोष्टींची काळजी घेणे आणखी महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते आणि भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या शुभ दिवसाशी संबंधित काही अशा प्राचीन मान्यताही आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असे म्हटले जाते की एखादी विवाहित मुलगी रक्षाबंधनाच्या दिवशी माहेराहून या 3 गोष्टी सोबत घेऊन सासरी आली तर त्याचा अशुभ परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. पण त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, त्यामागे कोणती धार्मिक कारणे सांगितली जातात आणि रक्षाबंधन 2026 रोजी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी जेणेकरून घरात सुखसमृद्धी राहील आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव घरावर राहील. पण त्याआधी जाणून घेऊया वर्ष 2026 मधील रक्षाबंधनाबद्दल. मित्रांनो, रक्षाबंधनाचा हा पवित्र सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पण यावेळी 2026 मध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही जण म्हणत आहेत की राखी 26 ऑगस्टला बांधली जाईल, तर काही जण 27 ऑगस्टला राखी बांधण्याचे सांगत आहेत, तर अनेक जण 28 ऑगस्ट ही तारीख सांगत आहेत. अशा परिस्थितीत भाऊ बहिणींच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की रक्षाबंधनाची योग्य तारीख कोणती, शुभ मुहूर्त कोणता आणि भद्रा नेमकी कधीपासून कधीपर्यंत आहे. तर मित्रांनो, अजिबात गोंधळून जाऊ नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाची योग्य तारीख, शुभ वेळ आणि भद्राकाळाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीने कोणते खास उपाय जरूर करावेत हेही जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही विलंब न करता आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भद्राकाळात राखी बांधू नये. जर एखाद्या बहिणीने भद्राकाळात भावाला राखी बांधली तर ते अशुभ मानले जाते आणि असे करणे नुकसानदायक ठरू शकते. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भद्रा टाळूनच रक्षाबंधन साजरे करावे. आता प्रश्न येतो की रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरे करायचे, 27 ऑगस्टला की 28 ऑगस्टला? यावेळी अनेक जण सांगत आहेत की 27 ऑगस्टलाच राखी बांधायला हवी, परंतु काही ज्योतिषाचार्य आणि विद्वानांचे मत आहे की भद्रामुळे 28 ऑगस्टला राखी बांधणे योग्य ठरेल. आता तुम्ही विचार करत असाल की नेमके योग्य काय आणि अयोग्य काय? तर मित्रांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण आजच्या या प्राचीन आणि ज्ञानवर्धक माहितीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी अचूक माहिती देणार आहोत. सोबतच भद्राकाळाची वेळ किती असेल आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त किती वाजेपर्यंत असेल हेही सांगणार आहोत. कारण रक्षाबंधन हा एक पवित्र आणि भावनिक सण आहे आणि जर हा सण योग्य मुहूर्तावर साजरा केला तर भाऊ बहिणी दोघांच्याही जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. आता एक अतिशय रंजक आणि खास माहिती जाणून घेऊया. प्रत्येक बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला एक गुप्त गोष्ट नक्की खायला द्यावी. होय मित्रांनो, असे केल्याने भावाच्या घरात आणि कुटुंबात कधीही कोणतीही अडचण येत नाही, माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि भावाची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाते अशी मान्यता आहे.
अशा बहिणीवरही माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो असे मानले जाते. भक्तांनो, यावेळचे रक्षाबंधन यासाठीही खास आहे की या दिवशी काही विशेष कार्ये आहेत जी प्रत्येक माता भगिनीने जरूर करावी. अशी कार्ये जी तुमच्या जीवनात भरभराट आणतात, भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभ मानली जातात आणि घरात धनसमृद्धी आणतात. मित्रांनो, रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेम आणि रक्षणाचे प्रतीक असलेला धागा म्हणजेच रक्षासूत्र बांधते आणि देवाकडे भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या लाडक्या बहिणीला नेहमी प्रत्येक संकटापासून तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण मित्रांनो, या पवित्र नात्याचा सण साजरा करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे भद्राकाळ. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की चुकूनही भद्राकाळात राखी बांधू नये. आता तुम्ही विचार करत असाल की असे का? तर यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की लंकापती रावणानेही आपल्या बहीण शूर्पणखेच्या हातून भद्राकाळातच राखी बांधून घेतली होती. आणि त्यानंतर काय झाले? एका वर्षाच्या आतच रावणाचे संपूर्ण साम्राज्य नष्ट झाले अशी कथा प्रचलित आहे. इतकेच नाही तर भद्रा ही शनिदेवाची बहीण असल्याचे मानले जाते. तिला ब्रह्मदेवांचा शाप मिळाला होता की तिच्या काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य केले तर त्याचा परिणाम शुभ न होता त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, ही चूक तुमच्याकडून होऊ नये. राखी फक्त शुभ मुहूर्तावरच बांधा. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. वर्ष 2026 मध्ये रक्षाबंधन कधी साजरे केले जाणार? मित्रांनो, चला आता जाणून घेऊया की वर्ष 2026 मध्ये रक्षाबंधनाचा सण नेमका कधी साजरा केला जाणार आहे. मित्रांनो, रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. पौर्णिमा तिथीची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6:56 होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:45 होत आहे. आता तुम्ही विचाराल की 2 तारखा येत असतील तर रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरे करायचे? तर येथे अजिबात संभ्रम नाही. कारण उद्यतिथी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीनुसार रक्षाबंधन 28 ऑगस्ट शुक्रवार रोजीच साजरे केले जाईल. आता मोठा प्रश्न असा आहे की यावेळी रक्षाबंधनावर भद्रेचे सावट असेल का? तर भाऊ बहिणींनो, आनंदाची बातमी अशी आहे की यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रेचे सावट नाही. होय, मागील 2-3 वर्षांपासून भद्रामुळे सणाचा आनंद काहीसा कमी होत होता. पण 2026 मध्ये असे काही होणार नाही. भद्रा नक्कीच असेल, परंतु तिचा कालावधी 27 ऑगस्ट रोजीच संपणार आहे. म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस राखी बांधू शकता. चला भक्तांनो, आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधीपासून कधीपर्यंत असेल. तर पहा भक्तांनो, 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा योग्य वेळ सकाळी 5:04 सकाळी 9:45 आहे. 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी राहुकाळ सकाळी 10:45 दुपारी 12:20 असेल. या 1 तास 35 मिनिटांच्या कालावधीत राहुकाळ असेल. त्यामुळे या काळात राखी बांधण्यास सक्त मनाई आहे. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचा संयोग राहणार आहे. या दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण दिवस सौभाग्य योग राहणार आहे. त्यामुळे भक्तांनो, पुन्हा एकदा सांगतो, चुकूनही भद्रा काळात आणि राहुकाळात राखी बांधू नका. आणि भक्तांनो, आमच्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा, कारण पुढे आम्ही तुम्हाला ती 3 खास कामे सांगणार आहोत जी तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी केलीत तर केवळ भावालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला माता लक्ष्मीची कृपा मिळू शकते. चला भक्तांनो, आता तुम्हाला सांगतो की रक्षाबंधनाची सुरुवात कशी करावी, भावाला कोणत्या पद्धतीने राखी बांधावी, पूजा विधी कसा करावा आणि कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी स्नान करून स्वच्छ आणि नवीन वस्त्रे परिधान करून आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधावी. पण मित्रांनो, काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे, कारण धार्मिक मान्यतेनुसार हा रंग शुभ मानला जात नाही. त्यानंतर पूजेची थाळी तयार करावी. या थाळीत रोली, चंदन, अक्षता, तांदूळ, राखी, मिठाई आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा. हा दिवा तुम्ही पिठाचा, मातीचा किंवा पितळेचा बनवू शकता. याच दिव्याने तुम्ही आपल्या भावाची आरती करावी. आता थाळी तयार झाल्यानंतर सर्वप्रथम ती देवाला समर्पित करावी. मंदिरात जाऊन किंवा घरातील देवघरात सर्वप्रथम भगवानांच्या मनगटावर राखी बांधावी. त्यानंतर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवावे आणि बहिणीने पश्चिम दिशेकडे तोंड करून बसावे. सर्वप्रथम भगवान श्री गणेशाला राखी बांधावी. त्यानंतर भावाच्या मनगटासाठी पूजेची थाळी सजवावी. आता भावाला तिलक लावावा. रोली, चंदन आणि अक्षता लावाव्यात. त्याच्या डोक्यावर थोडी फुले किंवा अक्षता शिंपडाव्यात. त्यानंतर भावाला ओवाळावे. ओवाळल्यानंतर भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी आणि त्याला मिठाई खाऊ घालावी. यानंतर भावाने आपल्या बहिणीला वचन द्यावे, बहिणी, मी सदैव तुझे रक्षण करीन. तुला कधीही दुःख देणार नाही. तुला कधीही ओरडणार नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करीन आणि तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. जर आपले आईवडील सोबत नसतील तर मी तुझ्यासाठी वडिलांसारखा आधार बनेन आणि आईसारखी माया देऊन तुझी काळजी घेईन. मी माझ्याकडून शक्य असेल त्यापेक्षा कितीतरी अधिक करीन. आणि त्यानंतर भावाने बहिणीला नक्कीच एखादी भेटवस्तू द्यावी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातात काळी राखी बांधू नये. लाल रंगाची राखी सर्वात शुभ आणि मंगलकारी मानली जाते. तसेच भावानेही आपल्या बहिणीला एखादी शुभ भेटवस्तू द्यावी. भेट म्हणून कधीही सुरी, चाकू, पांढरे कपडे किंवा चप्पल देऊ नये, कारण या वस्तू अशुभ संकेत मानल्या जातात. त्याऐवजी एखादी सुंदर दक्षिणा किंवा शुभ भेटवस्तू द्यावी. कारण जेव्हा एखादी बहीण आपल्या भावाला भाऊ म्हणून मान देते तेव्हा भावानेही तिला काहीतरी खास देण्याचे आपले कर्तव्य निभावले पाहिजे. धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे. जर बहीण भावाकडे गेली नाही आणि भाऊ स्वतः तिच्याकडे आला तर शास्त्रानुसार बहिणीला दोष लागू शकतो अशी मान्यता आहे. म्हणून बहिणींनो, पाऊस असो, ऊन असो किंवा डोंगरदऱ्यांचा प्रवास असो, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडे नक्की जावे. परंतु जर भाऊ दूरदेशी असेल, परदेशात राहत असेल किंवा कोणत्याही कारणामुळे तुम्हाला भावाकडे जाता येत नसेल तर एक उपाय करा. भगवान श्री गणेशांना आपला भाऊ मानून त्यांच्या मनगटावर राखी बांधा. पूजेच्या थाळीत राखी, रोली, चंदन, मिठाई आणि अक्षता ठेवा. श्रद्धेने बांधलेली ही राखी भगवानांच्या कृपेने तुमच्या भावापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे. अशी राखी केवळ एक धागा नसते तर ती ईश्वराचा आशीर्वाद बनते. म्हणून मित्रांनो, यंदाचे रक्षाबंधन विसरू नका. शुभमुहूर्त आणि भद्राकाळ यांची काळजी घ्या आणि हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा, प्रेम आणि भक्तिभावाने साजरा करा. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणे ही राखी बांधण्याइतकेच महत्त्वाचे आहे. पहा, रक्षाबंधन हा काही साधासुधा दिवस नाही. या दिवशी देवता देखील आणि स्वयं भगवानही पृथ्वीवर येतात अशी मान्यता आहे. असे म्हटले जाते की या दिवशी ईश्वर देखील आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी येतात आणि त्या दिवशी भावाच्या मनगटावर साक्षात भगवानांचा वास असतो. म्हणून या दिवशी घरात पवित्र, सात्विक आणि शुद्ध भोजनच बनवावे. म्हणजेच कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान, सिगारेट आणि गुटखा यांसारख्या गोष्टींचा त्याग करावा. जर असे काही खाल्ले तर रक्षाबंधनाचे व्रतही भंग होऊ शकते आणि त्या दिवसाची पवित्रता नष्ट होऊ शकते अशी धार्मिक मान्यता आहे. आता प्रश्न येतो की रक्षाबंधनाच्या दिवशी काय बनवावे? तुम्ही खीर, पुरी, हलवा किंवा गोड शेव्या बनवू शकता. या दिवशी काहीतरी गोड नक्की असावे,
कारण भगवानांनाही गोड पदार्थ आवडतात अशी श्रद्धा आहे. आणि या दिवशी भावाच्या रूपाने भगवानच आपल्या घरी येतात असे मानले जाते. जर आणखी काही बनवता आले नाही तरी कमीत कमी शेवया नक्की बनवा. भगवानांना नैवेद्य दाखवल्यानंतरच भावाला राखी बांधावी. आता भगवानांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर राखी बांधण्याची शुभ वेळ आली आणि भावाच्या मनगटावर राखी बांधून झाली त्यानंतरच बहिणीने आपले व्रत सोडावे. आणि हो, बहिणीने आपल्या हाताने भावाला काहीतरी खाऊ घालावे. तसेच भावानेही आपल्या बहिणीला प्रेमाने काहीतरी खाऊ घालावे. यामुळे भाऊ बहिणीमधील प्रेम वाढते आणि भगवानही प्रसन्न होऊन आपली कृपा बरसवतात अशी श्रद्धा आहे. भक्तांनो, आता जाणून घेऊया की माहेराहून चुकूनही कोणत्या वस्तू सासरी घेऊन येऊ नये. भक्तांनो, शास्त्रांमध्ये काही अशा वस्तूंचा उल्लेख आहे ज्या पत्नीने आपल्या माहेराहून सासरी कधीही आणू नये. अन्यथा त्या पतीच्या अधोगतीचे कारण ठरू शकतात अशी मान्यता आहे. पती कंगाल होण्याचीही वेळ येऊ शकते असे या मान्यतेत सांगितले जाते. प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलीला चांगले सासर मिळावे, प्रेम करणारा पती मिळावा, सासरी तिचा मानसन्मान केला जावा आणि तिचे जीवन आनंदाने भरून जावे. पण अनेक वेळा आईवडील रक्षाबंधनाच्या दिवशी अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलीला आणि तिच्या पतीला आयुष्यभर दुःख सहन करावे लागू शकते अशी धार्मिक मान्यता आहे. रक्षाबंधनाच्या वेळी मुलीला दिलेल्या काही वस्तूंमुळे तिच्या जीवनात आनंदाऐवजी दुःख आणि दारिद्र्य येऊ शकते असे मानले जाते. चला तर जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी मुलीला कोणत्या वस्तू चुकूनही देऊ नयेत. मुलगी रक्षाबंधनानंतर सासरी जात असताना तिला कधीही मिरची देऊ नये. त्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते अशी मान्यता आहे. मुलीला मिरची दिल्याने तिच्या आणि तिच्या पतीच्या नात्यात वाद आणि मतभेद निर्माण होतात असे मानले जाते. त्याऐवजी तुम्ही मुलीला फळे किंवा सुकामेवा देऊ शकता. काही लोक मुलीला संसारासाठी चूल देतात. असे कधीही करू नये. चूल दिल्याने मुलगी आपल्या कुटुंबापासून वेगळी चूल मांडेल अशी मान्यता आहे. चुलीऐवजी तुम्ही घरगुती वापरातील इतर वस्तू देऊ शकता. मुलीला चुकूनही धारदार किंवा तीक्ष्ण वस्तू देऊ नयेत. याचा अर्थ तिच्या नातेसंबंधांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात अशी मान्यता आहे. तुम्ही आपल्या मुलीला गोड पदार्थ देऊ शकता. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी मुलीला चुकूनही लोणचे देऊ नये. त्यामुळे तिच्या नात्यात आंबटपणा किंवा कटुता निर्माण होते असे मानले जाते. मात्र इतर खाद्यपदार्थ तुम्ही मुलीला देऊ शकता. मित्रांनो, वेद, पुराणे आणि शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्याही आईवडिलांनी आपल्या मुलीला सासरी जाताना कोणतीही काळी वस्तू, काळे कपडे किंवा कोणतीही काळी वस्तू देऊ नये. यामुळे तिच्या जीवनात नकारात्मक शक्तींचा वास होतो अशी धार्मिक मान्यता आहे. मित्रांनो, अनेकदा असे पाहायला मिळते की रक्षाबंधनाच्या दिवशी मुली माहेरी जातात आणि तेथून सासरी येताना नवीन कुलूप आणि चावी घेऊन येतात. शास्त्रांमध्ये असे करण्यास सक्त मनाई असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही मुलीने आपल्या माहेराहून सासरी कोणतेही कुलूप किंवा चावी आणू नये. असे केल्याने तिच्या पतीच्या नशिबात अडचणी, त्रास आणि समस्या निर्माण होऊ लागतात अशी मान्यता आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही माहेराहून कुलूप चावी सासरी घेऊन जाऊ नका. आता एक महत्त्वाची गोष्ट, बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी व्रत जरूर ठेवावे. जर बहिणीने व्रत न ठेवता केवळ औपचारिकपणे राखी बांधली तर त्याचा भावाच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि या पर्वाचे पुण्य मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे ईश्वर नाराज होतात असेही मानले जाते. आता ऐका असा एक चमत्कारी उपाय जो एखाद्या बहिणीने रक्षाबंधनाच्या दिवशी केला तर जगातील कोणतीही शक्ती तिला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही अशी मान्यता आहे. या उपायामुळे भावाला उच्च पद मिळू शकते, सरकारी नोकरी मिळू शकते, व्यवसायात यश मिळू शकते. भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही, कोणतीही दुर्घटना घडत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाऊ बहिणीचे प्रेम सदैव अमर राहते अशी श्रद्धा आहे. हा उपाय नेमका कोणता आहे?
मित्रांनो, चला जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी करण्याचा एक अतिशय खास आणि चमत्कारी उपाय। जर एखाद्या बहिणीने हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर तिच्या भावाचे नशीब बदलू शकते अशी मान्यता आहे। सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काही रुपये घेऊन मूठ बंद करा आणि ते पैसे घेऊन भावाच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून घ्या। त्यानंतर ते पैसे घेऊन बाजारातून आणखी एक सुंदर राखी खरेदी करा। ही राखी एखाद्या धार्मिक वृक्षाला जसे की पिंपळाच्या झाडाला बांधा। त्या वृक्षाला तिलक लावा, गोड नैवेद्य अर्पण करा आणि पूर्ण श्रद्धेने ती राखी झाडाला बांधा। अशी मान्यता आहे की हा उपाय केल्याने भावाचे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून रक्षण होते। राहू, शनी, पितृदोष, कालसर्पदोष किंवा दारिद्र्याचा दोष काहीही असले तरी त्याचा भावावर परिणाम होत नाही अशी श्रद्धा आहे। तंत्रशास्त्रातील एका अध्यायात हा उपाय स्पष्टपणे सांगितला असल्याचा दावा केला जातो। रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपाय केल्यास भावाला यश, समृद्धी आणि प्रगती मिळू लागते अशी मान्यता आहे। त्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाते। घरात इतके धन येते की ते मोजता मोजता थकून जावे अशी ही श्रद्धा आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाऊ बहिणीचे नाते आणि त्यांच्यातील प्रेम अधिक दृढ आणि अतूट बनते। रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येते आणि कोणास ठाऊक कदाचित याच वर्षी तुमच्या आणि तुमच्या भावाच्या जीवनात एखादा मोठा सकारात्मक बदल घडून येईल। विशेषतः हा सण विश्वास, प्रेम आणि आपुलकीचा सण आहे। त्यामुळे या सणाच्या प्रत्येक क्षणाला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की रक्षासूत्र बांधताना पवित्र मंत्रांचा जप करावा आणि एकमेकांना प्रेम, सहकार्य आणि सदैव साथ देण्याचे वचन घ्यावे। हा मंत्र लक्षपूर्वक ऐकून घ्या। हा एक प्रभावशाली मंत्र असल्याचे मानले जाते। भावाच्या मनगटावर राखी बांधताना या मंत्राचा जप करावा। भाऊ आणि बहीण दोघांनीही हा मंत्र एक वेळा नक्की म्हणावा। तो मंत्र कसा म्हणायचा ते लक्षपूर्वक ऐका। ओम महालक्ष्म्यै नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री शिवाय नमस्तुभ्यं। या मंत्राचा जप भाऊ आणि बहीण दोघांनीही करावा। दोघांनी एकमेकांसमोर हा मंत्र एक वेळा नक्की म्हणावा। आता जाणून घेऊया राखीचा वापर कसा करावा आणि कोणत्या प्रकारची राखी वापरावी। प्लास्टिकपासून बनवलेल्या किंवा त्वचेला इजा पोहोचवणाऱ्या राख्यांचा वापर शक्यतो टाळावा। कारण आपल्या पर्यावरणाचे तसेच व्यक्तीच्या आरोग्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे। रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे। त्यामुळे त्याची पवित्रता आणि पर्यावरणाची काळजी राखण्यासाठी प्लास्टिक, खेळणी किंवा इतर हानिकारक पदार्थांपासून बनवलेल्या राख्यांचा वापर करू नये। रक्षासूत्रासाठी रेशमी धागा, सुती धागा किंवा मौलीच्या धाग्याची राखी वापरणे सर्वात शुभ मानले जाते। शक्य असल्यास त्यानंतर चांदीची किंवा सोन्याची राखी देखील वापरू शकता। तर भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी या गोष्टी श्रद्धेने लक्षात ठेवा आणि भावाच्या सुखसमृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा। तुमच्या भावाच्या आयुष्यातही यश, सुख आणि समृद्धी यावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। हा व्हिडिओ आपल्या भाऊ बहिणींना जरूर शेअर करा। माता लक्ष्मीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो। धन्यवाद। रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा।